नमस्कार सर्वांना, मी जान्हवी काटोले. मॉम अँड डॉटर सीरीज ऑफ रेसिपीजच्या नव्या दिवसात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कढीतले गोळे. ही महाराष्ट्रातील खूप जास्ती अशी फेमस डिश आहे आणि हिला आपण भाकरीसोबत वगैरे सर्व करू शकतो. ही खूपच चवीची लागते आणि माझ्या आईची तर ही खूप जास्त फेवरेट आहे. तर आपण याला बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ बघण्यापूर्वी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे एका गंजात मी चणा डाळ घेते आहे अर्धी वाटी आणि इथे मी याला 4 ते 5 तास भिजू घालून घेईल. आता एका मिक्सरमध्ये मी जिरा, अद्रक आणि मिरच्या वाटून घेते आहे. आपल्याला यांना छान बारीक वाटून घ्यायचं आहे हां. तर आपला हा मिरचीचा पेस्ट इथे तयार आहे. मी याला वेगळं काढून घेते. आता यात मी घालेल माझी भिजलेली चणा डाळ. चणा डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की ही चणा डाळ आपल्याला बिना पाण्याची वाटायची आहे. यात थोडंही पाणी घालायचं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण ही दरदरी अशी वाटून घेतलेली आहे. आता याला मी काढून घेते आहे. आता यात आपण घालूया तिखट, हळद, धनिया पावडर, मीठ आणि आपलं अद्रक मिरचीचा पेस्ट. याला मी मिक्स करून घेईल. याच मिक्सरमध्ये मी कढी दही घेते आहे आणि थोडं बेसन घेत आहे आणि याला पण एकदा आपण फिरवून घेऊया. तर आता आपण कढीला फोडणी घालूया. तेलात मी मेथी दाणा, जिरं, मोहरी, अद्रक मिरचीचा पेस्ट, हिंग आणि कढीपत्ताचा तडका लावून देईल. यात मी घालते आहे माझं फेटलेलं दही आणि आता आपण पाहिजे अनुसार पाणी घालून याची कढी तयार करून घेऊ. यात मी घालते आहे हळद, मीठ आणि चिमूटभर साखर. इथे आपली कढी उकळेपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊया. तुम्ही गोळ्यांचा आकार तुमच्या आवडीनुसारही बनवू शकता. तर इथे अशा प्रकारे मी याला गोलसर असा आकार दिलेला आहे. तर इथे अशा प्रकारे मी माझे गोळे हे तयार करून घेतलेले आहेत. तर इथे आपले हे गोळे तयार आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या कढीला छानशी अशी उकळी आलेली आहे. आणि आता या उकळत्या कढीत मी ते सगळे गोळे सोडेल. गोळे सोडल्यानंतर गोळे तरंगतपर्यंत चमचा लावू नये. पण याला 10 मिनटं असंच उकळू देऊया. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे गोळे तरंगत आहे वरच्यावर. आणि अशा प्रकारे आपले हे कढीतले गोळे तयार आहे. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.